नमस्कार, मी प्रमिला झावडे. तर आज मी बनवते वाटाणा आणि मकापासून मकाची उसळ. तर इथं वाटाणा एक प्लेट घेतलेला आहे, एक प्लेट मका घेतले, थोडेसे शेंगा, एक दोन मिरच्या मोठे तुकडे केलेत. का तर वाटाण्यासोबत खाताना आपल्याला लहान असेल तर दिसणार नाही, तोंडात जाईल म्हणून थोडंसं तिखट होण्यासाठी. इथं लसूण घेतलाय बारीक करून, थोडीशी कोथिंबीर घेतली. तर आता इथं कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलंय. तर ह्या तेलामध्ये थोड्याशा शेंगा टाकून घेतल्या. त्या अगोदर शेंगा अशा कडक व्हायला पाहिजे म्हणून मी शेंगा तळून अगोदर साईडला काढून घेणार आहे. तर शेंगा छान अशा कडक झालेल्या आहेत. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मी इथे शेंगा साईडला काढून घेतलेले आहेत. आता वाटाणा भाजण्यासाठी मी तेलामध्ये टाकून घेते. त्या वाटाण्याला जेवढं मीठ लागतंय तेवढं थोडंसं मीठ मी टाकून घेतलेलं आहे. तर वाटाणा पण आपण तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहे. तर बघा, वाटाण्याचा कलर बदललेला आहे आणि छान असं वाटाणा मी भाजून घेतलेला आहे. तर वाटाणा भाजण्यासाठी मी मध्यम गॅसवर 5 मिनिटं झाले हे वाटाण्याला भाजते. तर छान असं आता भाजलेलं आहे. मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते. तर ज्या ताटात शेंगा काढल्या त्याच ताटात मी वाटाणा पण काढून घेतलेला आहे. तर ह्या कढईमध्ये आता थोडंसं तेल ओतलंय, जास्त पण तेल नाही लागत. ह्यात ही 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10-12 पाकळ्या लसूण चिचून घेतलेलं आहे. तर लसणानं उसळीला टेस्ट चांगली येते म्हणून मी लसूण टाकलेलं आहे. तर आपल्याला लसूण लाल होऊ द्यायचं आहे. तर बघा, छान असा लसूण लाल झालेला आहे. तर लसूण लाल झाला कडक म्हणजे खायला चांगला लागतोय. तर इथं साधं कणीस आहे मकाचं. तुम्ही स्वीट कॉर्न म्हणताल परत, म्हणून सांगा लागले. तर स्वीट कॉर्न नाही, साधं आपलं कणीस आहे, शेतातलं जी मकाला येते ती कणीस आहे. तर आता ही मका छान अशी भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे ह्याला तेल पण जास्त नाही लागत. लसूण तळायपुरतं मी हे तेल वतलेलं आहे. तर मीठ नंतर टाकायचं आहे. मीठ टाकलं का कडक होतंय आणि मका छान भाजली जात नाही. त्याच्यामुळे मीठ अगोदर टाकायचं नाही. तर छान अशी मका भाजलेली आहे. तर ह्यात मी टाकते थोडंसं मीठ, का तर आपण मकाला काहीच मीठ टाकलेलं नाही. मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतले. जे आपण भाजून घेतलेले शेंगा आणि वाटाणा येतं ती पण टाकून घेतले. थोडीशी टाकले कोथिंबीर, थोडीशी टाकली हळद, थोडासा टाकते चाट मसाला आणि छान असं मिक्स करून घेते. ह्याला थोडंसं तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे मी ह्या उसळीसाठी. तर आता गॅस बंद करून घेते आणि कढईत न जास्त वेळ ठेवता एका प्लेटमध्ये ही उसळ मी काढून घेते. नाहीतर काय होतंय, मका जास्तच कडक होते. तर वाटाणा काढलेली प्लेट आहे तेलाची, त्यातच मी आता ही सगळंच उसळ काढून घेते. आज मस्तपैकी मी वाटाण्याची आणि मकाची उसळ बनवले. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.